हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी हॉटेलपेक्षाही भारी चवीची मस्त अशी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बघा। पहिल्यांदा मी हे चिकन छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे। आज मी चिकन दम बिर्याणी चिकन मॅरिनेट न करता बनवणार आहे बघा। मी डायरेक्ट चिकन दम बिर्याणी बनवणार आहे। तर पहिल्यांदा इथं मी थोडीशी कोथिंबीर, थोडे पुदिना, त्यासोबत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा, त्यासोबत थोडंसं सुक्क खोबरं आणि बाकीचे खडे मसाले घेतलेले आहेत बघा। आता हे सगळे खडे मसाले आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचे आहेत बघा। तर आपल्याला हे मसाले मिक्सरला फिरवून घेताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। हे मसाले आपल्याला छान सुक्कच फिरवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे वाटण बनवून घेतलेलं आहे। यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। तर बिर्याणी बनवण्यासाठी पहिल्यांदा इथं मी एका छोट्या वाटीने म्हणजे 4 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी अर्ध्या तासासाठी छान भिजत ठेवले होते। आता मी इथं आळणी चिकन बनवून घेणार आहे बघा। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घेतेय। कधीही नॉनव्हेज बनवताना तेलाचा वापर थोडा जास्त करायचा। तर इथं मी 4 पळी तेल टाकलेलं आहे। इथं माझ्याकडे छोटी पळी आहे त्यामुळे मी 4 पळी तेल टाकले। आता इथं मी 4 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। यामधला इथं मी अर्धा कांदा यूज करतेय। अर्धा कांदा आपल्याला नंतर यूज करायचा आहे। अर्धा कांदा मी या तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहे। इथं मी कांदा बारीक कट करून घेतलाय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उभ्या आकारात देखील कांदा कट करून घेऊ शकता। तर बघू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या कांद्याला छान असा हलकासा रंग चेंज होत आलेला आहे। आता आपला कांद्याचा रंग चेंज झाला की यामध्ये मी आपलं जे सुक्क वाटण आहे त्या वाटणामधलं इथं मी अर्ध वाटण यूज करतेय। सगळं वाटण यूज करायचं नाही। आता अर्ध वाटण यामध्ये टाकून मी हे सुद्धा तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे बघा। तुम्ही या वाटणाऐवजी फक्त कांदा त्यासोबत आलं लसूणची पेस्ट लावून देखील हे चिकन शिजवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा आपलं जे बेसन असतं ते बेसन यूज केलेलं आहे। बेसन घातल्यामुळे काय होतं, आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर होते बघा। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतेय। आता हळद घालून मी परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालून घेणार आहे। चिकन घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी याला छान असं परतून घ्यायचंय बघा। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि त्यानंतर यामध्ये अंदाजे 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी टाकून हे चिकन मी छान असं शिजवून घेणार आहे बघा। इथं आळणी चिकन बनवताना तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। इथं मी आळणी चिकन यासाठी बनवते कारण घरामध्ये माझ्या लहान मुलं आहेत। तर आळणी चिकन बनवलं तर मुलांना यामधलं सूप प्यायला देता येतं, त्यामुळे इथं मी आळणी चिकन बनवून घेतेय। तुम्ही आळणी चिकन बनवण्याऐवजी डायरेक्ट सुद्धा तिखट चिकन बनवून घेऊ शकता। तर भात बनवण्यासाठी बघा इथं मी मोठ्या आकाराचं पातेलं घेतलंय। तुम्ही पातेल्याऐवजी मोठ्या आकाराची कढई सुद्धा घेऊ शकता। मी पातेलं छान गरम झालं की यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घेतेय। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे। इथं खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। खडे मसाले घातल्यामुळे आपला भात जो आहे त्याला मस्त असा सुगंध येतो बघा। तर हे खडे मसाले छान फ्राय झाले की मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। तर बिर्याणी बनवण्यासाठी म्हणजे जो भात आपण शिजवून घेतो त्यामध्ये पाणी टाकताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। म्हणजे पाणी थोडंसं जास्त झालं तरीही चालतं। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घेता येतं। त्यामुळे इथं मी थोडंसं जास्तच पाणी घातलंय। यामध्ये पाणी घालून मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले। मीठ टाकून याला छान असं मिक्स करून घेणार आहे बघा। आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते तांदूळ मी या पाण्यामध्ये घालून घेणार आहे। आता आपल्याला याचा छान असा भात शिजवून घ्यायचा आहे। इथं आपल्याला भात शिजवून घेताना भात पूर्ण शिजवून घ्यायचा नाही, 80 ते 90% इतका भात आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे। तर बघा एक साईडला आपलं छान चिकन शिजते आणि दुसऱ्या साईडला इथं आपला भात सुद्धा शिजवून घेणार आहे मी।
तर इथं भात शिजवताना पाण्याचं प्रमाण कधीही जास्तच राहू द्यायचं, त्यामुळं जास्त पाणी घातल्यामुळं काय होतं, आपला भात व्यवस्थित मोकळा सुटसुटीत शिजला जातो. जर तुम्ही पाणी प्रमाणात घातलं तर काय होतं, आपला भात व्यवस्थित शिजला जातो पण मोकळा सुटसुटीत होत नाही. त्यामुळं इथं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं. तर इथं बघू शकताय तुम्ही आपला भात व्यवस्थित असा शिजलेला आहे, म्हणजे 80 ते 90% शिजलेला आहे. आता यामधलं मी सगळं पाणी एका चाळणीत काढून घेणार आहे बघा. तर या चाळणीत मी सगळा भात काढून घेतलाय आणि एक्स्ट्राचं पाणी सगळं काढून घेतलंय बघा. तर तुम्ही बघू शकताय तोपर्यंत इथं आपलं दुसऱ्या साईडला चिकन सुद्धा व्यवस्थित असं शिजलंय. तर तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते. तर बघा व्यवस्थित असा चिकनचा पीस तुटतोय, म्हणजे व्यवस्थित असं आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आपल्याला इथं बिर्याणी बनवून घ्यायची आहे. तर बिर्याणी बनवण्यासाठी सुद्धा इथं मी मोठ्या आकाराचं पातेलं यूज केलंय आणि त्या पातेल्यामध्ये मी 4 ते 5 पळी तेल घालतीये. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं. तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी 3 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतलेत बघा. ते कांदा मी इथं तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. हा कांदा आपल्याला बिर्याणीच्या वरती गार्निशिंगसाठी वापरायचा आहे, त्यामुळे इथं मी 3 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. इथं मी कांदा डायरेक्ट कट करून घेतलाय. तुम्ही याऐवजी कांदा, आपण जो चिवडा बनवण्यासाठी कांदा सुकवलेला कांदा वापरतो तो सुद्धा वापरला तरी चालतो. तर इथं मी कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेतेय. तर कांद्याचा छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या कांद्याचा मस्त असा कलर बदललेला आहे, हलकासा सोनेरी रंग आलाय. आता हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा. आणि त्यासोबतच इथं मी थोडेसे काजू देखील घेतलेले आहेत. 8 ते 10 काजू घेतलेत. इथं आपल्याला काजू सुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचेत, म्हणजे अगदी 1 ते 2 मिनिटासाठी काजू मी तेलात छान फ्राय करून घेतेय. तर काजू घातल्यामुळं काय होतं, आपली बिर्याणी दिसायला तर खूप सुंदर दिसतेच, पण त्यासोबत चव सुद्धा अप्रतिम अशी लागते बघा. त्यामुळे इथं मी थोडेसे काजू सुद्धा घेतलेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही वापरा, किंवा नसतील तर नाही वापरले तरीही चालतील. तर आता हे काजू सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय बघा. आता त्याच कढईमध्ये आपण आळणी चिकन बनवताना अर्धा बारीक कट केलेला कांदा यूज केला होता. त्यातला जो अर्धा शिल्लक राहिलेला कांदा आहे तो कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा 1 ते 2 मिनिटासाठी हा कांदा मी छान असा फ्राय करून घेतेय. मस्त कांद्याला छान हलकासा सोनेरी रंग आलाय. आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्यातलं सुद्धा अर्ध वाटण आपण यूज केलं होतं आणि अर्ध राहिलेलं जे वाटण आहे ते वाटण मी परत यूज करतेय. तर ते वाटण या कांद्यामध्ये घालून घेतेय मी. आणि त्यासोबतच 1 चमचा मी बेसन सुद्धा घालतेय. तुम्ही बेसनाऐवजी बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो बेसन घालायचं, त्यामुळं काय होतं मस्त अशी टेस्ट येते बघा. आता हे सगळं व्यवस्थित असं फ्राय झालं की यामध्ये आपल्याला तिखट वापरायचं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ते मसाले यूज करायचे आहेत. त्यासाठी इथं मी 2 ते 3 छोटे चमचे घरगुती जो आपलं साठवणीचं काळं तिखट असतं ते तिखट वापरले. त्यासोबतच इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरलाय आणि त्यासोबतच बघा 1 चमचा मी घरगुती लाल तिखट वापरले. आणि त्यासोबतच बघा इथं मी थोडासा चिकन मसाला देखील वापरते, त्यामुळे सुद्धा बिर्याणीला मस्त अशी टेस्ट येते. त्यामुळे अंदाजे 2 ते 3 चमचा इतका मी चिकन मसाला वापरलाय आणि त्यासोबतच इथं मी बिर्याणी मसाला वापरतेय. तर बिर्याणी मसाला सुद्धा 2 ते 3 चमचा इतका बिर्याणी मसाला वापरलाय. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण जे आळणी चिकन बनवलं होतं त्यातलं जे थोडासा रस्सा आहे तो 2 ते 3 पळी रस्सा यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी छान असंच थोडंसं शिजू द्यायचं बघा. मस्त असं या मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला आळणी चिकन घालून घ्यायचंय. आळणी चिकन घालून आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आपण आळणी चिकन बनवताना यामध्ये मीठ टाकलं होतं, पण जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर त्या अंदाजाने तुम्ही इथं थोडंसं मीठ घाला. आता चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपला जो हा चिकनचा मसाला आहे, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे चिकनची, ही मी अशीच 1 ते 2 मिनिटासाठी छान अशी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटात आपल्या या चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामधलं मी अर्ध चिकन आहे ते मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे, कारण इथं आपल्याला
लेअर बनवून घ्यायच्यात आणि त्याची चिकन दम बिर्याणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी अर्ध चिकन इथं मी काढलंय आणि अर्ध जे चिकन राहिलं होतं त्यावरतीच बघा आपला जो शिजवलेला भात आहे तो भात मी व्यवस्थित असा या चिकनवरती छान असा पसरून घेणार आहे। बघा इथं चिकनची बिर्याणी बनवण्यासाठी हा भात आहे तो अर्धाच आपल्याला यूज करायचा आहे, कारण आपल्याला इथं याच्या 2 लेअर बनवून घ्यायच्यात। बघा इथं मी हा भात छान पसरवून घेतलाय। त्यानंतर यावरतून मी आपलं जे शिल्लक राहिलेलं जे एक्स्ट्राचं चिकन मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं ते चिकन मी या भातावरती पसरवून घेणार आहे। बघा छान हे चिकन यावरती पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती जो आपला फ्राय केलेला कांदा आहे तो फ्राय केलेला थोडासा कांदा आणि त्यासोबत कट केलेली थोडीशी कोथिंबीर यावरतून घालून घ्यायची। बघा आणि यावरतून परत एकदा जो आपला शिजवलेला भात आहे तो भात यावरतून टाकून घ्यायचा आहे आणि याची दुसरी लेअर बनवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या 2 ऐवजी 3 लेअर सुद्धा बनवून घेऊ शकता, पण इथं मी 2च लेअर बनवून घेतेय। मी यावरतून परत एकदा राहिलेला सगळा भात मी छान असा पसरवून घेतलाय। त्यानंतर यावरतून बघा मी फ्राय केलेला कांदा त्यासोबत फ्राय केलेले जे काजू आहेत ते काजू सुद्धा यावरतून पसरवून घेणार आहे आणि त्यासोबतच यावरतून मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर शक्यतो जास्त वापरायची, त्यामुळे मस्त असा सुगंध येतो बघा आणि टेस्ट सुद्धा भारी लागते। त्यानंतर इथं मी 3 ते 4 केशर आहे त्या केशरच्या 3-4 पाकळ्या मी दुधामध्ये छान 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवल्या होत्या, ते सुद्धा मी दूध यावरतून टाकून घेतेय। त्यामुळे काय होतं आपल्या बिर्याणीला मस्त असा येलो कलर येतो। बघा तुम्ही इथं याऐवजी दुसरा कुठलाही फूड कलर वापरू शकता। त्यानंतर यावरतून मी 3 ते 4 चमचे मी आपलं घरगुती साजूक तूप घालून घेतेय। तुम्ही इथं तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता किंवा तूप किंवा बटर नाही वापरलं तरी सुद्धा चालतं। आता यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर एखादी जड वस्तू या झाकणावरती ठेवायची। तुम्ही तुमच्याजवळ जो खलबत्ता असतो तो खलबत्ता ठेवू शकता किंवा कुठलीही जाड वस्तू ठेवायची, त्यामुळे काय होतं आपल्या बिर्याणीला व्यवस्थित असा दम दिला जातो। बघा तर मी अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढलंय, तर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती मस्त अशी तयार झालेली आहे। तर मी तुम्हाला ही बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तर तुम्ही बघू शकताय मस्त मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार आहे आणि मी या प्लेटमध्ये काढतीये तरी सुद्धा किती मस्त अशी सुंदर दिसायला लागली आहे आणि गरम आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्या वाफा यायला लागलेल्या आहेत। मस्त गरमागरम चिकन दम बिर्याणी तयार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन दम बिर्याणी बनवलीत तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्ट अशी टेस्ट होते। आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा, त्यामुळे तुमच्या मुलांना चिकनचं सूप सुद्धा पिता येतं आणि त्यासोबत बिर्याणी सुद्धा खाता येईल। बघा त्यानंतर या बिर्याणी सोबत खाण्यासाठी मी मस्त अशी कोशिंबीर बनवलेली आहे। बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।